डिजिटल, बातमी खरी, भूमिका ठाम। चाकण नगर परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने निर्णायक विजय मिळवत सत्ता स्थापनेवर शिक्कामोर्तब केले आहे। एकूण निकालात शिवसेनेने 13 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 10 जागांवर समाधान मानावे लागले। मशाल गटाला 1 आणि अपक्षाला 1 जागा मिळाली। मतमोजणी दरम्यान सुरुवातीपासूनच चुरशीची लढत पाहायला मिळाली, मात्र अखेरच्या फेऱ्यात शिवसेनेने आघाडी घेत राष्ट्रवादी काँग्रेसवर निर्णायक मात केली। निकाल जाहीर होताच शिवसैनिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला। विजयी नगराध्यक्षांची पहिली प्रतिक्रिया, चाकणच्या जनतेने विकासाच्या बाजूने ठाम निर्णय दिला आहे। हा विजय केवळ शिवसेनेचा नाही तर चाकणकरांचा आहे। पाणी, रस्ते, वाहतूक, स्वच्छता, औद्योगिक परिसरातील नागरी सुविधा आणि पारदर्शक प्रशासन या मुद्द्यांवर तातडीने काम सुरू करू, अशी प्रतिक्रिया नवनिवडून आलेल्या नगराध्यक्षांनी दिली। विरोधकांनाही विश्वासात घेऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। राजकीय संदेश स्पष्ट, औद्योगिक शहर म्हणून वेगाने वाढणाऱ्या चाकणमध्ये विकास, पायाभूत सुविधा आणि प्रशासनातील कार्यक्षमता या मुद्द्यांवर मतदारांनी स्पष्ट कौल दिल्याचे चित्र निकालातून समोर आले आहे। शिवसेना शिंदे गटाची सत्ता स्थापन झाल्याने आगामी काळात नगर परिषदेच्या धोरणांमध्ये वेगळी दिशा अपेक्षित आहे। हा जो विजय मिळालेला आहे, विचारांचा विजय, त्यांच्या कार्यकर्त्यांचा विजय आणि विजय आहे। लोकनियुक्त म्हणजे काय हे चाकण नगरवासियांनी आज या निवडणुकीमार्फत दाखवून दिलेलं आहे। त्यामुळे मी सर्वांचे मनापासून आभार मानते आणि सर्व विजयी उमेदवारांचेही आभार मानते। सर्वांना बरोबर घेऊन आणि सुरेश भाऊंच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन आम्ही हा चाकणची नगर परिषद कारभार व्यवस्थित पुढील 5 वर्ष ज्याप्रमाणे आम्ही निवडणुकीत जो अजेंडा घेऊन उतरलो होतो की चाकणचा सर्वांगीण विकास, त्यानुसारच आम्ही 5 वर्ष त्याच विचारावर ठाम राहून आम्ही काम करणार आहोत। चाकणमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे राज्यात घडलं नाही ते या चाकणमध्ये घडलं होतं। दोन्ही शिवसेना एकत्र आल्या होत्या। तुम्हाला दोन्ही शिवसेनेबरोबर अनेकांनी खरं तर पाठबळ दिलं होतं मागून, काय एकंदरीत त्यांच्याबद्दल? त्यांचे खरंच तुम्ही म्हणता त्यानुसार कुठे राज्याचे घडलं नाही, ते चाकणमध्ये घडलं। नगराध्यक्ष पदासाठी उभाटा गटाच्या शिवसेनेने आणि शिंदे साहेबांची शिवसेना हे दोन्ही एकत्र काम करून त्यांनी आपल्याला जाहीर पाठिंबा दिला। त्यांच्यामुळे ही निवडणूक खरंच सुकर झाली। त्यांचे आपले खेड तालुक्याचे आमदार बाबाजी शिटकाळे आणि त्यांचे सर्व कार्यकर्त्यांचे मी या निमित्ताने मनापासून आभार मानते। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।